पंत आणि निराई माता यांच्या पोटी जन्माला आलेले विठ्ठलपंत आपल्या मामाच्या गावात म्हणजे पैठणला वारंवार येणं जाणं करतात. आणि त्याच येण्या जाण्याच्या वाटेवरती अध्ययन करत असताना विठ्ठलपंतांना तीर्थाटन करण्याची इच्छा झाली. माझा जन्म हा ईश प्राप्ती करता आहे, भगवत प्राप्ती करता आहे म्हणून आईची आज्ञा मागितली. आईने आज्ञा टाळल्यामुळे विठ्ठलपंत भल्या पहाटेच प्रतिष्ठान पूर्व मार्गे पैठण मार्गे अनेक तीर्थाच्या भ्रमणाकरता निघून गेले. आणि काल भालुका तीर्थावरती विठ्ठलपंतांना आपण मात्या पित्याला सोडून आल्याचा थोडा पश्चाताप झाला. तदनंतर सोरठी, सोमनाथ, मुचकुंद गुफा, नाशिक, सप्तशृंगी, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि तिथून महाराज आनंदवर, मारून, कपिलतीर्थ, अलकावती अशा अनेक नावाने सुशोभित असलेल्या 84 सिद्धांचं स्थान असलेल्या आळंदीमध्ये काल पोहोचलेले आहेत. कालच्या चरित्रात महत्वपूर्ण एक गोष्ट आपण ऐकली. जगाच्या पाठीवर वेदाची निर्मिती, शास्त्राची निर्मिती, महापुराणांची निर्मिती, अनेक ग्रंथांची निर्मिती ही विश्व कल्याणाकरता आहे, ना की भेदभाव निर्माण करण्याकरता. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ हे वाक्यकाल समाजात प्रस्थापित करत असलेल्या विठ्ठलपंताच्या विरोधात तत्कालीन समाज व्यवस्था गेलेली आहे. या विश्व कल्याणाकरता माझ्याकडून अहोरात्र प्रयत्न व्हावेत या हेतूने विठ्ठलपंत सर्वसंग परित्याग करत, घरादाराचा त्याग करत तीर्थाटनाला आणि अध्ययनाला निघून गेले. आणि काल महाराजांचं आगमन आळंदीत झालं. आळंदीत विठ्ठलपंत येऊन जेव्हा स्थित होतात, स्थित झालेल्या विठ्ठलपंतांनी आळंदीमध्ये इंद्रायणीच्या तटावरती अजान वृक्षाची बाग आणि भला मोठा पिंपळाचा वृक्ष आहे. त्या बोधी वृक्षाखाली बसून चिंतन करणाऱ्या त्या तेजस्वी महापुरुषाकडे, त्या तेजस्वी तरुणाकडे आळंदीचं कुळकर्ण पद सांभाळणाऱ्या सिद्धोपंतांनी पाहिलं. आणि सिद्धोपंतांनी पाहिल्याच्या नंतर सिद्धोपंतांनी विचारपूस केली आणि परिचय झाल्यावरती सांगितलं, महाराज आपल्या अध्ययनाकरता आपण जर आमच्याच घरी आला तर आपल्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करून आम्ही आपल्या भोजनाची व्यवस्था करू. आपल्याला अध्ययनाकरता लागणारी ग्रंथसंपदा आमच्याकडे आहे. आपण जर आमच्याकडे आलात तर अत्यंत बरं होईल. काल विठ्ठलपंतांनी सर्व शब्द ऐकले आणि विठ्ठलपंतांनी होकार देत सिद्धोपंतांच्या घरी जाण्याची तयारी दाखवली. विठ्ठलपंत सिद्धोपंतांच्या घरी गेल्यावरती सिद्धोपंतांच्या अर्धांगिनी उमाबाई आणि सिद्धोपंतांच्या अर्धांगिनी उमाबाई आणि त्यांची कन्या असणाऱ्या रुक्मिणी आईसाहेब अगदी दारात आलेल्या साधूचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत त्यांची पाद्यपूजा, पाद्य प्रक्षालन केलं. कंपाळावरती कुंकवाचा टिळा लावून अक्षदा ओवाळल्या, औक्षण केलं आणि महाराजांना त्यांच्या दालनामध्ये जाण्याकरता सिद्धोपंतांनी आज्ञा केली. आता विठ्ठलपंत याच घरी राहत आहेत. आणि विठ्ठलपंत या घरी राहत असताना रोज पाहतात की या घरामध्ये अगदी बाहेरच्या पटांगणामध्ये बसून मोगऱ्याच्या बकुळेच्या फुलाचा हार करणारी, बकुळेच्या फुलाचा गजरा करणाऱ्या रुक्मिणी आईसाहेब रोज बकुळीच्या फुलाचा केलेला गजरा तुळशी वृंदावनापाशी बसायचं. बकुळीची फुलं हळूहळू विणायची, विणलेल्या त्या फुलांचा गजरा आत बसलेल्या कृष्ण परमात्म्याला समर्पित करायचा. आतमध्ये जेव्हा कृष्ण परमात्म्याच्या मूर्तीला, वेगळ्या स्वरूपाला रुक्मिणी आई साहेब अगदी बालवयात तो गजरा समर्पित करायचा, तेव्हा उमादेवींच्या अंतःकरणाला एक ठेच लागायची सदैव. ती ठेच या करता लागायची,
ईश्वराने दिलेलं सर्व काही आमच्या घरात आहे. आनंद संपन्न वातावरण, इंद्रायणीच्या तटावरची भला मोठा वाडा, सर्व काही भगवंतानी दिल्याच्या नंतर सुद्धा आमच्या या घरामध्ये रांगण्याकरता आणखी बालगोपाळाचा जन्म नाही, ही गोष्ट सदैव त्यांच्या अंतःकरणाला ठेच पोहोचवते. रुक्मिणी आई साहेबांनी कृष्ण परमात्म्याच्या बाल स्वरूपाच्या मूर्तीला, विग्रह स्वरूपाला बकुळीच्या फुलांचा, मोगऱ्याच्या फुलाचा गजरा हार समर्पित करायचा. आणि तो पाहत असताना उमाबाईंच्या डोळ्यातले अश्रू अगदी गालावरती ओघळतात. म्हणून रुक्मिणी आईसाहेब जवळ जाऊन विचारतात, आई, अशा कुठल्या यातना आहेत या सुस्वराज्यामध्ये की ज्या तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आणतायत? काही नाही ग बाळे, सहज. आई, असं सहज कुणी रडत असतं का? झालंय काय, मला सांगशील का? आणि मग आई मुलीची शेवटची मैत्रीण असते, मुलगी आईची शेवटची मैत्रीण असते, आई मुलीची पहिली मैत्रीण असते. आपल्या जीवनातलं केवढं जरी दुःख झालं तर शेवटची मैत्रीण म्हणून आई मुलीला सांगू शकते. आणि आपल्या जीवनातला आनंद आणि दुःख पहिली मैत्रीण म्हणून प्रत्येक मुलगी आपल्या आईला सांगत असते. काय झालं तुझ्या अंतःकरणात? कशाचं दुःख आहे का ग रुक्मिणी? हातात बकुळीच्या फुलाचा गजरा घेत, मोगऱ्याच्या फुलाचा गजरा घेत, या कृष्णाच्या बालस्वरूपाला तू रोज गजरा अर्पण करते. कधी याला प्रार्थना केली का तुझी पाठ राखण करण्याकरता एखादा भाऊ असावा? सर्व काही आहे आपल्या घरामध्ये, पण विदुर नीती म्हणते, अर्थागमो नित्य आरोगिताच, प्रिय भार्या प्रिय वादिनीच, वशस्य पुत्रा अर्थकारणीच विद्या, षडजीव सुखेन लोकेन राजन. राजा, माणसाच्या जीवनामध्ये 6 गोष्टी माणसाला सुख देत असतात. कोणत्या? नीतिमत्तेनं कमावलेला पैसा माणसाला आनंद प्रदान करत असतो. नीतिमत्तेनं कमावलेल्या पैशाचा आनंद उपभोगण्याकरता तुमचं आरोग्य नीट असावं लागतं. 2, 3, प्रापंचिक पुरुष असेल तर त्याची पत्नी चांगली असावी. फक्त चांगली असून चालणार नाही, तर ती मधुर बोलणारी असावी. प्रपंचामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक प्रापंचिकाचे वशस्य पुत्रा, मुलं त्याच्या ताब्यात असावी. आणि 6, त्याच्याकडे पैसा कमवणारी विद्या असावी. हे 6 सुख एकत्रित मिळणं कठीण असतं. आई, मान्य आहे की तुला मुलगा असावा असं तुझं मत आहे, पण भगवंताने जर दिला नसेल तर हे सर्व सुख एकत्रित, बरं सर्व सुख एकत्रित दिल्याच्या नंतर त्याला भगवंत कोण म्हणेल? त्याने काय कमी केलं? आपल्या मनाची प्रत्येक इच्छा आपल्या मनाप्रमाणे जर घडत गेली, आपल्याला पाहिजे तर जर आपल्याला मिळत गेलं, तर त्याला ईश्वर कोण म्हणेल? त्याचं नाव ईश्वर आहे, त्याचं नियोजन चुकत नाही. त्याने मोराला फार सौंदर्यवान केलं, फार सौंदर्यवान केलं. सौंदर्य हा विषयाचा प्रथम दरवाजा आहे. विषय उपभोगण्याकरता सौंदर्य लागतं, पण एवढा सौंदर्यवान असलेल्या मोराकडून भगवंताने वासना काढून घेतली. बगड्याला फार पांढर शुभ्र रंग दिला. बगळा फार सुंदर आहे, डौलदार, अगदी त्याचे पाय, अगदी आखीव शरीर, उंच त्याची मान, एवढा शुभ्र रंगाचा बगळा आहे. पण त्या बगड्याचा आवाज कर्कश आहे. त्याचं नाव ईश्वर आहे, तो चुकत नाही. कावळ्याला बुद्धी प्रदान केली, चतुराई प्रदान केली, पण त्याचा एक डोळा गेलेला आहे. भगवंताने सर्वांना सर्व काही दिलं नाही. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट दिल्यावर लोकांनी ईश्वराला ईश्वर मानलं नसतं. आजही काही गुणवत्तेमध्ये चवरंगीची राह असलेल्या लोकांना गुणवत्तेचा अत्यंत अहंकार होतो. आपल्या ठिकाणी निर्माण झालेल्या गुणवत्तेचा अहंकार करणाऱ्यांनी हा विचार कधीच केला नाही.
सर्व गुण संपन्न षडगुण ऐश्वर्य संपन्न ईश्वर आहे तो. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणे धन्य तूच विठोबा. त्याच्या एवढा श्रीमंत आणि त्याच्यासारखा गुण संपन्न कुणीच नाही. आई काय दुःख मानतेस? नको दुःख मानू. रुक्मिणीने आईला समजावं रोजचा नित्यनेम आहे. विठ्ठलपंतांनी भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं. ब्रह्ममुहूर्तावरती उठलेल्या विठ्ठलपंतांनी आपल्या प्रातविधी उरकायच्या. प्रातविधी उरकल्याच्या नंतर अगदी हातावरती मंजन घेऊन मुख मार्जन करत 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 इंद्रायणीचा तट गाठायचा. इंद्रायणीवरती जाऊन खळखळत्या पानात स्वच्छ मुख मार्जन करायचं. मुख मार्जन झालेल्या विठ्ठलपंतांनी इंद्रायणीचं स्नान करायचं. इंद्रायणीचं स्नान करून सकाळची संध्या तिथेच उरकायची आणि सिद्धेश्वराच्या मंदिरात येऊन भल्या पहाटे भगवान भोलेनाथाचं दर्शन घेत तिथं जप जापे उरकायचं. शिवस्तुती गायची. भगवान भोलेनाथाची शिवस्तुती गायल्याच्या नंतर विठ्ठलपंत तिथून परत घरी यायचे. रोज हा ते नित्यनियम चाललेला आहे. या नित्यनियमामध्ये एक दिवस भल्या पहाटे सिद्धोपंत उठले. उठलेले सिद्धोपंत अंगणात येऊन उभे राहतात. तोच तुळशीला पाणी घालणाऱ्या विठ्ठलपंताकडे पाहिलं आणि विठ्ठलपंताकडे पाहून रात्री पडलेलं स्वप्न आठवलेले सिद्धोपंत म्हणतात, पंत तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला, काय म्हणतायत? आता फार जवळचं नातं झालं होतं. बरेच दिवस झाले विठ्ठलपंत त्याच वाड्यात राहत आहेत. काय म्हणतायत? हा प्रश्न विचारल्याच्या नंतर सिद्धोपंत म्हणतात, रात्री ब्रह्ममुहूर्तावरती साखर झोपेमध्ये जगाचा मालक जगज्जनता पंढरीश पांडुरंग परमात्मा माझ्या स्वप्नात आला. स्वप्नात आलेल्या पांडुरंग परमात्म्याने मला एक दृष्टांत, एक साक्षात्कार देऊन सांगितलंय. काय? त्याचं मत असं होतं की आपण माझ्या घरी येणं, आपलं माझ्या घरी येणं ही सगळी ईश्वराची आणि नियतीची ठरलेली योजना आहे. या योजनेची पूर्तता होण्याकरता भगवंताने तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आपल्याला काय म्हणायचंय ते मला कळलंच नाही. पण तो भगवंतानी माझ्या रात्री स्वप्नात येऊन सांगितलं की जर आपला विवाह माझ्या मुलीशी झाला तर फार बरं होईल. आपला विवाह माझ्या मुलीशी व्हावा अशी भगवंताची इच्छा आहे. अगदी मिश्किलपणे हसलेले विठ्ठलपंत तुळशीला पाणी घालत घालत आपल्या तांब्यातलं गडब्यातलं पाणी संपलं म्हणून हसत परत गेले आणि आपल्या स्वप्नावरती काहीच प्रत्युत्तर का दिलं नसेल विठ्ठलपंतांनी याचा विचार करत करत सिद्धोपंत निघून गेले. दुपारच्या वेळेला परत भेट झाली. सिद्धोपंत म्हणतात की मी प्रतिपादन केलेल्या स्वप्नावरती आपण काहीच प्रतिक्रिया दिली नाही, याचं कारण काय असावं? विठ्ठलपंतांनी सांगितलं, तात मला शाश्वती आहे की आपण वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहात. आपण वेदाचा अध्ययन करणारे आहात. आपण शास्त्राचे जाणकार आहात. आपण रोज सिद्धेश्वराचे नित्य पूजक आहात. आपण खोटं बोलणार नाही. पण ज्या जगजनित्याने पंढरीश पांडुरंग परमात्म्याने आपल्या मुलीसोबत माझं लग्न व्हावं म्हणून तुमच्या स्वप्नात येऊन जसा साक्षात्कार दिला तसा जोपर्यंत तो मला येऊन सांगत नाही तोपर्यंत माझी विवाहाची तयारी होणार नाही. 4-2 दिवसाचा कालावधी उलटला. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेवरती सकाळी सकाळी अगदी विठ्ठलपंतांना स्वप्न पडलं. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा नायक, पंढरीचा मालक स्वप्नात आला आणि सांगितलं, विठ्ठला सिद्धोपंतांच्या घरी तुझं येणं म्हणजे सहज येणं नाही. सिद्धोपंतांच्या घरी तुझं येणं काहीतरी नियतीचं नियोजन आहे. जगाच्या उद्धाराकरता 4 विभूतीचा जन्म तुझ्या पोटी होणार आहे. म्हणून विठ्ठला माझी तुला आज्ञा समज. विठ्ठला माझी तुला आज्ञा समज की तुला सिद्धोपंतांच्या कन्येशी म्हणजे रुक्मिणीशी विवाह करावा लागेल. स्वप्नातून जागे झाले आणि विठ्ठलपंत काळ दिशी बाहेर येऊन उभे राहिले. सकाळी उगवलेल्या शुक्रताऱ्याकडे पाहिलं आणि माझं जीवन या शुक्रताऱ्यासारखं उगवत मावळत तर संपणार नाही ना. त्या दिवशी सिद्धोपंतांच्या स्वप्नामध्ये पांडुरंगाने येऊन सांगितलं, ते स्वप्न आज मला पडलं. भगवंत म्हणतोय की आपण लग्न करावं, तेही सिद्धोपंतांच्या कन्येशी करावं. खरंच मी लग्नाचा विचार करावा.
मी लग्नाचा विचार केला पाहिजेत का? भगवत प्राप्ती करता जन्मदात्या माता पित्यांना सोडून तीर्थाटन भ्रमण करत इथपर्यंत पोहोचलेल्या विठ्ठलपंतांनी खरंच लग्नाचा विचार करावा का? जगजनी त्याला भेटायचंय, मला त्याला ओळखता यावं, याकरता माझ्या आयुष्याचं भ्रमण चाललं. तो मला येऊन सांगतोय की तुम्ही लग्न केलं पाहिजेत, खरंच माझं लग्न झालं पाहिजेत का? हा सर्व विचार मनात तरंगला आणि शेवटी भगवंताची आज्ञा म्हणून विठ्ठलपंत भगवंताचा कौल समजून लग्नाकरता तयार झाले. लग्नाकरता तयार झाल्याच्या नंतर आता इकडे महाविष्णूंनी सर्व नऊ नारायणांना पाचारण केलेलं आहे स्वर्गामध्ये. कोण नऊ नारायण? कवी नारायण, हरिनारायण, अंतरिक्ष नारायण, प्रबुद्ध नारायण, पिप्पलायत नारायण, ऐरहोत्र नारायण, चमस नारायण, द्रुमिल नारायण आणि करभंजन नारायण. या नऊ नारायणांना पाचारण केलं आणि याच नऊ नारायणाचा भविष्यातला अवतार म्हणजे आपले नवनाथ झालेत. आदि नारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवी, ती परंपरा इथून चालू झाली. विठ्ठलबंधांच्या विवाह सोहळ्याची तयारी जेव्हा चालू झाली होती का, तेव्हा स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये स्थित असलेल्या परमात्म्याने नऊ नारायणांना बोलावलं. त्यात सर्व प्रथम कवी नारायणांना बोलावलं आणि बोलावून सर्वांना सिंहासनावरती बसून त्यांचं यथोचित पूजन केलं. आणि नऊ नारायणांनी भगवंताला आदिनारायणाला प्रश्न विचारला, आपल्या बोलावण्याचं काय प्रयोजन आहे? आपण एवढ्या आदरातिथ्याने आमची पूजा करताय, आम्हाला इथे पाचारण करताय, आपण कशा करता आम्हाला बोलावलं? नवनारायणाचा हा प्रश्न ऐकला आणि त्यात बलरामासहित सर्वांना अवतार घेण्याच्या आज्ञा झाल्या. बलरामाला सांगितलं, तुम्ही मातृपितृ सेवेचं अनुष्ठान करा आणि या अनुष्ठानाने आम्ही तुमच्यावरती प्रसन्न होऊन तिथे स्थित होणार आहोत. लक्ष्मी शंखेची उत्पत्ती केली, तुम्हाला मानवाचा त्रास कलियुगात सहन होईल का? आणि जगाच्या कल्याणाकरता आम्ही त्रास सहन करू. हा आदिनारायणाचा म्हणजे साक्षात विष्णूचा शब्द आहे. महाविष्णूंची सर्व बोलणी झाली, नवनारायणांना सांगितलं आणि इकडे आळंदीमध्ये विठ्ठलपंत विवाह सोहळ्याची तयारी करतात. विवाह सोहळ्याकरता तयार झाले. विवाह सोहळा करत असताना भला मोठा मंडप, अगदी आळंदीच्या पंचक्रोशीची कुलकर्णी पदाचा भार सांभाळणाऱ्या विठ्ठलपंताच्या दारातली जम्मून तयारी झाली. विवाह सोहळा फार थाटामाटात आहे. सनई चौघड्याचं वादन व्हायला लागलं, मंगलमय वाद्य वाजायला लागली. अगदी त्या मंगलमय वाद्याचा नाद सिद्धेश्वराच्या कानावरती पोहडायला लागला आणि त्याच नादावरती इंद्रायणीचं पाणी हळूहळू झुळझुळ करत खालच्या दिशेने वाहतंय. या मंगलमय वाद्याच्या निनादामध्ये आळंदीत मार्गशीर्ष वद्य द्वितीयेचा दिवस उगवला. विठ्ठलपंतांच्या कपाळाला मुंडावळ बांधण्यात आली. रुक्मिणी आई साहेबांना समोर केलं, त्यांच्या कपाळाला मुंडावळी बांधली आणि कपाळाला मुंडवळी बांधल्याच्या नंतर आपल्या करता सर्व संग परित्याग केलेल्या मात्या पित्यांची आठवण आता विठ्ठलपंतांना आळंदी नावाच्या क्षेत्रात येते. माझा विवाह सोहळा संपन्न होतोय, माझ्या डोक्यावरती अक्षदा टाकण्याकरता माझ्या आई आणि वडील नाहीत. आपण आई वडिलांना बोलावलंच नाही. मार्गशीर्ष वद्य द्वितीया दिवस ओलांडला, तृतीयेचा दिवस ओलांडला. मार्गशीर्ष वद्य चतुर्थीला हरिपंतान करून सोंड मुंज करण्यात आली. अत्तर आणि गुलाब पाण्याचा सुहास दरवळायला लागला. अलंकापुरामध्ये विठ्ठलपंत आणि आईसाहेबांचा विवाह सोहळा आनंदात संपन्न झाला. हा आनंदात सोहळा संपन्न झाला, विवाह परिपूर्ण झाला, विवाह शेवटाला गेला. आणि विवाह शेवटाला गेल्याच्या नंतर इकडे सर्वांची अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये मीटिंग झाली, बैठक झाली. नवनारायणांना
आदिनारायणाकडून महाविष्णूकडून आज्ञा करण्यात आल्या आणि आता इथून पुढे प्रत्यक्ष कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप ज्ञानोबरायांच्या चरित्राचा प्रारंभ होतोय. विठ्ठलपंतांचा विवाह संपूर्ण झाला. ज्ञानोबरायांचं चरित्र म्हणजे तापलेल्या जीवाला शांती प्रदान करणारं चरित्र आहे. माणसाच्या जीवनात हजारो समस्या उद्भवतात, पण वारकरी संप्रदायाच्या वाटेवर आणि या पंथाच्या वाटेवर चालणाऱ्या माणसाच्या मनात कधीतरी विचार यावा, खरंच आपण ज्ञानोबरा एवढं दुःख उपभोगतोय का? ज्ञानोबरांना एवढा त्रास आपल्याला आहे का? ज्ञानोबरायांचा अवतार हा सामान्य समाजाच्या उद्धाराकरता होता. ज्ञानोबरायांनी आपल्याकडे अत्यंत त्रास सहन केले आणि त्या चरित्राचा प्रारंभ होत असताना ज्ञान भक्ती कर्म मार्गावरती दीपस्तंभ म्हणून माणसाच्या जीवनाला वाट दाखवणारं माझ्या ज्ञानोबरायांचं चरित्र आहे. अज्ञानात हरवलेल्या साधकाला ज्ञानाच्या मार्गाचं दिग्दर्शन करणारा दीपस्तंभ म्हणजे माझ्या ज्ञानोबरायांचं चरित्र आहे. आणि दिवसापाठी दिवस गेले. विवाह सोहळा संपन्न झाला. विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर रुक्मिणी आईसाहेब ठरल्याप्रमाणे रोज तुळशी वृंदावनापाशी बसून आपल्या हातात बकुळा आणि मोगऱ्याच्या फुलाचा गजरा विणतायत. आणि आज विवाह सोहळा संपन्न झालेल्या सिद्धोपंतांच्या कन्या आता त्या फक्त सिद्धोपंतांच्या कन्या नसून त्या विठ्ठलपंतांच्या अर्धांगिनी आहेत. हे शब्द मनात आठवले आणि तुळशी वृंदावनापाशी बकुळा आणि मोगऱ्याच्या फुलांचा गजरा विणणाऱ्या रुक्मिणीकडे विठ्ठलपंत पाहत अगदी मिश्किल भाषेत म्हणतात, आज केलेला गजरा कुणासाठी? अगदी लाजीरवाण्या गालात हसत हसत रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, आजचाही गजरा हा कृष्णासाठीच, आमच्यासाठी नाही केला का? हे शब्द ऐकले आणि लाजत गोऱ्या मोऱ्या झालेल्या रुक्मिणी आईसाहेब सिद्धोपंतांच्या घरात प्रवेश करत्या झाल्या. आणि दिवसापाठी दिवस गेले. घटिका पात्र बुडलं आणि घटिका पात्र बुडत माझ्या विठ्ठलपंतांच्या आणि रुक्मिणी आईसाहेबांच्या प्रपंचाला प्रारंभ होतोय. तो प्रारंभ करण्या अगोदर आपण सर्वांनी एक निमिषभर भगवंताचं भजन करूयात, ज्ञानोबरायांचं भजन करूयात आणि मग आपण पुन्हा ज्ञानोबरायांच्या चरित्राकडे वळूयात. विठ्ठलपंत प्रपंचाला प्रारंभ करतात. प्रपंचात गुंतलेले आहेत विठ्ठलपंत. घटिका पात्र दिवसेंदिवस बुडायला लागलं आणि या बुडत्या घटिका पात्र समवेत विठ्ठलपंतांच्या मनात, हे मॉनिटर बंद करा, हे मंदिरात, या बुडत्या घटिका पात्रा समवेत विठ्ठलपंतांच्या मनात विचार यायला लागले की आता माझं जीवन प्रपंचा करता आहे की परमार्था करता आहे? रोज नित्यनेमाची दिनचर्या पार पडत असताना विठ्ठलपंतांच्या मनात एक दिवस विचार आला, मनी वशे ते स्वप्न दिसे. आणि अचानक एक दिवस स्वप्नामध्ये एक पुतळा आला. हा तोच पुतळा होता की ज्या पुतळ्याने पैठण मधून आपे गावातून घर सोडत असताना स्पर्श केला होता. हा तोच पुतळा होता की आपे गावातून सर्वसंग परित्याग करत असताना ज्या पुतळ्याची भेट झाली होती आणि ज्या पुतळ्याची झलक डोळ्यांना दिसल्यावरती विठ्ठलपंतांनी घर सोडलं होतं. आज हा पुतळा परत माझ्या स्वप्नात आला होता. आता हा पुतळा स्वप्नात आल्याच्या नंतर तो पुतळा विठ्ठलपंतांना परत परत सांगतोय, विठ्ठला, धर्माचरणा करता आणि धर्माची सनद निर्माण करण्याकरता तुझा जन्म आहे प्रपंचात आणि या संसारात गुंतण्याकरता नाही. तुला पात्र समजलं होतं म्हणून आपेगाव प्रतिष्ठानपूर सोडून उभ्या भारताचं भ्रमण तुझ्याकडून करून घेतलं. आळंदीत 84 सिद्धांच्या बेटावरती 84 सिद्धाच्या मेळ्यात येऊन वास्तव्य करण्याच्या नंतर तू भगवत प्राप्ती किंवा भगवंताचा प्रचार प्रसार करणं सोडून प्रपंचात आणि संसारात गुंतायला लागलास.
स्वप्नात आलेल्या त्या पुतळ्याचे शब्द अंगावरती काटा उभा करणारे होते. ते सर्व शब्द ऐकले आणि विठ्ठलपंत परत त्या पुतळ्याची अनुभूती किती बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर आपल्या समोर कोणीतरी पूर्णाकृतीमध्ये सुफी संत उभे आहेत आणि ते सुफी संत म्हणतात, कबीर खडा बाजार में मांगत सबकी खैर, ना किसी से दोस्ती ना किसी से बैर. कबीर कहे कमाल से दो बाता सिखरे, कर साहेब की बंदगी और भूखे को अन्न दे. मन लागा फकीरी में, मन लागा फकीरी में. फकीरी में मन लगना चाहिए. फकीर होण्याकरता घरदार सर्वसंग परित्याग केला होता. आणि हे काय झाले, वणीचा वनिता म्हणून गेला. एखाद्या संन्याशाने संन्यस्त होण्याकरता वनात जाऊन त्याने आपला संसार थाटावा. त्याप्रमाणे माझं झालं की काय, माय बाप मात्या पित्यांचा त्याग, मातृत्याग पितृत्याग माझ्या जीवनात भगवंताच्या प्राप्ती करता आला होता. आणि सर्व सोडून शेवटी 84 सिद्धांच्या मेळ्यात राहत असताना प्रपंचाचा आणि संसाराचा मोह मला अडकवतो की काय. काय करायचंय, काय करायचंय. विठ्ठलपंत पुन्हा एकदा इंद्राणीच्या तटावरती उभे राहून स्वतःला प्रश्न विचारतात. ग्राम सोडलंय, जन्म ग्राम सोडलं, माय बाप कशा करता सोडलं. अरे हे संसार सुख सोड. जगत पिता तुझ्या उदरी जन्म घेणार आहेत. आत्मरूप विठ्ठलाने हाडामासाच्या विठ्ठलाला परत एकदा जाग केलं. आत्मरूपातला विठ्ठल हाडामासाच्या विठ्ठला समजावतोय, विठ्ठला पंचेंद्रियाने पंचविषय भोगण्याकरता तुझा जन्म नाही. आणखी ऐक, 5 कर्मेंद्रियाचा उपयोग करून संसाराचा उपभोग घेण्यापेक्षा 5 ज्ञानेंद्रियाचा उपयोग करून परातत्वाची अनुभूती घे आणि हे सर्व सोड. ओट उर्वरित तीर्थयात्रा पूर्ण कर. तुझ्या जन्मगावी जा. आई वडील तुझी बाळ बघतायत, शरीर त्यांचं कृश झालं. विठ्ठला तुझ्या करता सर्व संग परित्याग करणाऱ्या मायबापांचा कधी तुझ्या मनात विचार येत नाही का. इंद्रायणीच्या तटावरती उभ्या असताना विठ्ठलपंतांच्या समोर एक दिंडी निघाली. त्या दिंडीमध्ये भजन चालू आहे. रामकृष्ण हरीचं हे भजन ऐकलं आणि विठ्ठलपंतांनी त्या दिंडीतल्या संत जनाकडे पाहून एका सामान्य वारकऱ्याला प्रश्न विचारला. ज्या वारकऱ्याचं गुडघ्यापर्यंत कसलेलं धोतर, पायात बांधलेले घुंगरू, डोक्यावरची पगडी, हातातल्या चिपळ्या, गळ्यातल्या तुळशीच्या माळा, गळ्यामध्ये भल्या लांब पट्ट्याला लटकलेला विना पाहला, झुपकेदार मिशा, कपाळावरती ऊर्ध्वपुंडाचा गंध पाहला. आणि त्या वारकऱ्याला प्रश्न केला, बाबा एवढ्या भल्या पहाटे रामकृष्ण हरीचं भजन करत, मृदंग आणि टाळावरती भजन करत आपण निघालात कुठे. त्या वारकऱ्याने सांगितलं, या जगताचा आविष्कार करणाऱ्या परमात्म्याकडे निघालोय. कुठं आहे त्याचं वास्तव्य. तुम्ही त्याला पाहिलं, तो तुम्हाला कधी भेटलाय. आणि त्या वारकऱ्याने उत्तर दिलं, विठ्ठला तो भेटणार नाही असं कधी होऊ शकतं का. फक्त त्याला भेटण्याकरता अंतःकरणात तेवढी आर्तता निर्माण व्हावी लागते. ती आर्तता निर्माण झाली की तो भेटतोच. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे, आन विठ्ठलाची विठोबाची. फक्त अंतःकरणात तेवढा भाव निर्माण करावा लागतो. आणि मग आपण निघालात कुठे. विठ्ठला पंढरपूरच्या दिशेने दिंडी चालली आहे. बाबा आम्ही जर पंढरपूरला आलो तर, अरे यारे लहान थोर याते भर त्या नारी नर. पंढरपूरला येण्याकरता कोणालाच बंदी नाही, येऊ शकतोस. पण आता विठ्ठलपंतांचं जीवन पराधीन झालं होतं. विठ्ठलपंतांचा विवाह सिद्धोपंतांच्या कन्येशी झाला होता, रुक्मिणी सोबत झाला होता. रुक्मिणीचा आणखी गर्भधान विधी बाकी होता. या गर्भधानाचा विधी होईपर्यंत विठ्ठलपंतांना बाहेर जाता येत नव्हतं. ते जाण्याकरता विठ्ठलपंतांनी आपल्या सासऱ्यांकडे सिद्धोपंतांकडे जाऊन आज्ञा मागितली. माझ्या अंतःकरणात पंढरपूरला जाण्याची इच्छा निर्माण होते. विठ्ठलपंत सिद्धोपंतांच्या समोर आले आणि म्हणतात, तात भल्या पहाटे आज सकाळी इंद्रायणीच्या तटावरनं टाळ मृदंगाच्या घोषामध्ये पंढरपूरच्या दिशेने काही वारकरी गेले. त्यांना पाहिल्यावरती माझ्या अंतःकरणामध्ये पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या दर्शनाची इच्छा पूर्ण करण्याची लालसा उद्भवली. ती पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे. हसत हसत सिद्धोपंत म्हणाले, विठ्ठलपंत परमार्थ करण्याकरता आपल्या मनात ज्या इच्छा निर्माण होतात, अशा इच्छा करता कशाला आज्ञा असावी लागते. पंढरपूरला जायचंय आपल्याला.
काय झालं, रुक्मिणीचा गर्भदान विधी न झाल्यामुळे तुम्हा एकट्याला पाठवणं बरं नाही. मग आपण तो गर्भदान विधी पूर्ण करू आणि सहकुटुंब सपरिवार पंढरपूरच्या दिशेने निघू. सर्व तयारी झाली. आई साहेबांचा गर्भदान विधी झाला आणि गर्भदान विधी झाल्याच्या नंतर आळंदीमध्ये श्री संत कृष्णदास स्वामींच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्या कृष्णदासांच्या समाधीचं दर्शन घेऊन आता तू कॅमेऱ्यात आलास, पुढून आला ना. श्री संत कृष्णदासांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन सहकुटुंब सहपरिवार त्या समाधीवर कोरलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या चित्राकडे पाहत राहिला आणि सर्वजण एकमेकांशी चर्चा करत पंढरपूरच्या दिशेने निघाले. चला पंढरीशी जाऊ, रुक्मा देवी बरा पाहू. पंढरी जावो, चला हो चला हो पंढरी जावो, जीवाचा जीव लगा बाबू, जीवाचा जीव लगा बाबू, जीवाचा जीव लगा बाबू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. महंत होतील भेटी, संत महंत होतील वेळ, ते संत महंत होतील भेटी, आनंद नाचू वाळवंटी, आनंद नाचू वाळवंटी. ओ विठोबा रखुमाई विठोबा, 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 विठोबा रखुमाई विठोबा. चला हो पंढरी जावो, चला हो पंढरी जावो, जीवाचा जीव लगा बाबू, जीवाचा जीव लगा बाबू, जीवाचा जीव लगा बाबू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा बाबू, जीवाचा जीव लगा बाबू, जीवाचा जीव लगा बाबू. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. विठ्ठल पंथ आता सहपरिवार सिद्धोपंत, उमादेवी, रुक्मिणी आई साहेब आणि विठ्ठल पंत सहकुटुंब सहपरिवार आळंदीकडून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. प्रथम मुळामुठेचं स्नान केलं, सासवडला येऊन कऱ्हेचं स्नान केलं. जेजुरीत
शंकराचं स्थवीर स्वरूप असलेल्या भगवान खंडेरायाचं दर्शन केलं. मराठमोळ खंडोबाचं रूप पाहून वाल्ह्यामध्ये वाल्मिक्याचं दर्शन करत, निरेमध्ये निरेचं स्नान करत फलटणला नागेश्वराचं दर्शन केलं. बरडला येऊन पिंपळाच्या पानावरती भोजन केलं. शिखर शिंगणापुराचं दर्शन करत नातेपुते ओलांडलं. नातेपुते ओलांडल्याच्या नंतर माळशिरसला रस्त्यावर झोपलेल्या मारुतीचं दर्शन केलं आणि भंडे शेगावच्या पावसाने ओलचुंब करत वेळापुरातून अर्धनारी नटेश्वराचं दर्शन करत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या ओढीनं विठ्ठल, रुक्मिणी, उमादेवी आणि सिद्धोपंत पंढरपुराकडे निघाले. वारीच्या वाटेवर चालताना विठ्ठलपंताच्या मनात विचार यायला लागला की या वारीच्या वाटेवर निर्माण झालेलं झाड, या वारीच्या वाटेवरती झाडावर बसणारा पक्षी, वारीच्या वाटेवर असलेला दगड, या वारीच्या वाटेवरती उगवणारी फुलं, या वारीच्या वाटेवर या झाडावरती लटकलेली फळं, या वारीच्या वाटेनं वारकऱ्याच्या खांद्यावरती चालणारी पताका, या वारीच्या वाटेनं वारकऱ्याच्या गळ्यात वाजणारा टाळ, या वारीच्या वाटेनं चालणारा प्रत्येक प्राणी हा किती भाग्यवान असेल. प्रत्येक जण भगवंताच्या भेटीच्या ओढीनं अंतर कापत कापत पुढे चाललाय. आर्ततेने हाक दिली अंतकरणाने की देवा, या देहाच्या तिजोरीत भक्तीचा ठेवा आहे आणि या भक्तीचा ठेवा मला प्राप्त करण्याकरता तू तुझं दार उघडावं. उघड दार देवा, आता उघड दार देवा. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या प्राप्ती करता आता समोर निघाले. चंद्रभागेच्या वाळवंटात आले आणि तिथं आल्यावर अनेक साधू संतांच्या पायाला लागलेले रजकण आपल्या भाळावरती लागून पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना सकाळी सकाळी विठ्ठलपंत पांडुरंगाला आर्ततेने आवाज देतात, उठा पांडुरंगा आता. प्रभात समयोपातला आणि काकड्याच्या स्वरूपाने भजन करत अभगे गरजे पंढरपूर, त्या पंढरपुराचं वर्णन केलं. ऐशी चंद्रभागा ऐशी भीमातीर, ऐसा विटे वर देव सांगा कुठे हे सर्व पाहलं. आणि विठ्ठलपंत पांडुरंगाच्या गाभाऱ्यात आले आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्यात आल्याच्या नंतर दर्शनाला बसलेल्या तर मुखाकडे पाहत असत. पाहता पाहता एकीकडे पांडुरंगाकडे पाहायचं, दुसरीकडे रुक्मिणी आईसाहेबांसोबत संवाद करायचा. आणि तिथे भगवंताविषयी बोलताना पांडुरंगाच्या चेहऱ्याकडे, पांडुरंगाच्या मुखारविंदाकडे पाहत विठ्ठलपंतांच्या मनात विचार व्हायला लागले की आपण केलेला परमार्थ अर्धा तर राहिला नाही. म्हणून शेजारी बसलेल्या अर्धांगिनीला, आपल्या पत्नीला विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की एवढा आनंद होतो. कसा दिसतोय तो? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळी माळ कंठी वैजयंती. त्याला पाहिल्यावर अत्य आनंद होतो. आपला परमार्थ अर्धापट तर नाही ना रुक्मिणी? तुम्हाला काय म्हणायचंय मालक? रुक्मिणी, मला असं वाटतं या परमात्म्याचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत आणि त्याच्या उपकाराची जाण ठेवून आपण त्याच्याकडे गेलो पाहिजेत, त्याचं कार्य पूर्ण केलं पाहिजेत. आणि बोलत 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 रुक्मिणीच्या मनात विचार आला की आपल्या मालकांना संसारापेक्षा परमार्थ जास्त आवडतो. तिच्या मनात विचार आला, तुम्हाला काय म्हणायचंय? आणि तिथे बसलेल्या विठ्ठलपंतांनी सिद्धोपंतांना दक्षिण तीर्थाटनाची आज्ञा मागितली आणि सिद्धोपंत घाबरले. लग्न झाल्यापासून प्रपंचात किती चित्त आणि परमार्थात किती चित्त आहे याचं परीक्षालन करत असताना सिद्धोपंतांच्या मनात विचार आला की जावई असा काय करतोय. आता पांडुरंगाच्या गाभाऱ्यात बसून मालक यांच्या मनात विचार येतोय की दक्षिण दिशेची तीर्थाटनाची यात्रा पूर्ण करायची. आणि मग सिद्धोपंत विठ्ठलपंतांना बोलत असताना म्हणतात, कुणाच्या नशिबात काय लिहिलंय कुणाला माहित आहे. खेळ कुणाला दैवाचा कळला. आता इथं दिसणाऱ्या सर्व गोष्टी जरी सारख्या असल्या तरी त्या सारख्या असतीलच असं नाही. महाराज विठ्ठलपंत सांगायला लागले की तात एकाच गायीच्या पोटी जन्माला आलेली 2 वासरं, एक वासरू पटावरती धावून कोटीचा मालक होतं, एक वासरू आयुष्यभर शेतातला नांगर ओढतं. एकाच्या आयुष्याला सदैव कष्ट आहेत आणि एकाच्या आयुष्याला काजू बदामाचा शिरा आहे.
एकाच कुंभाराच्या भट्टीमध्ये भाजलेली 2 मडके आहेत. एका मडक्याचा उपयोग काल्याच्या कीर्तनातील दहीहंडी करता होतो आणि एक मडकं घरातल्या परिजनांना थुकण्याकरता दिलं जातं. निर्माण करणाऱ्यांनी मडकी केली, पण त्याचा उपयोग कसा कुणी करायचा? आपला देह या भगवंताने आविष्कार केलेला यानंच निर्माण केलेला आहे. पण आता आपण मडकं दहीहंडीला टांगायचं की परिजनांना थुकण्याकरता द्यायचं, याचा विचार करणं गरजेचं आहे. हे सर्व सिद्धोपंतांनी शब्द ऐकले, मनात विचार आला. जावयाच्या अंतःकरणात विरक्ती तर निर्माण होत नाही ना? आणि विचारलं की आपल्याला काय म्हणायचंय? म्हणले, माही बघा, मला दक्षिणेची यात्रा पूर्ण करण्याकरता जाऊ द्यात. हे सर्व शब्द ऐकले आणि दक्षिणेची यात्रा पूर्ण करण्याकरता जाण्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून विठ्ठलपंतांना आज्ञा दिली. दक्षिणेच्या यात्रेला विठ्ठलपंत निघून गेले. ती यात्रा पूर्ण केली. यात्रा पूर्ण करून आळंदीत जेव्हा विठ्ठलपंतांचं पुन्हा आगमन झालं, तेव्हा पंतांचं स्वरूप फार वेगळं होतं. पंतांचं स्वरूप, वाढलेली दाढी, झुपकेदार मिशा, पायातल्या खडाबा, सिद्धोपंतांच्या वाड्यासमोर बकुळ फुलाची माळ विणत रोज पंतांच्या उशाला ठेवणारी रुक्मिणी वाट पाहायची की माझे मालक दक्षिण दिशेची तीर्थाटनाची यात्रा पूर्ण करून कधी घरी येणार आहेत. आपल्या मालकाची रात्रंदिवस वाट पाहणारी रुक्मिणी तुळशीच्या वृंदावनापाशी बकुळाची माळ, मोगऱ्याच्या फुलांचा गजरा विणत बसायची. 6 वर्षाचा जवळपास कालावधी गेला. या 6 वर्षाच्या कालावधीने आज रुक्मिणी आणि उमाबाईचा संवाद आहे. गर्भधान संस्कार पूर्ण झालेत आणि दारात येऊन कोणीतरी दाढी वाढलेला, झुपकेदार मिशाचा, पायात खडावा घातलेला माणूस आवाज देतो आणि तो आवाज ओळखीचा वाटतो. म्हणून रुक्मिणीच्या आनंदाला उधाण येतं. रुक्मिणी आई साहेबांना म्हणते, आई, कदाचित हा पंतांचा आवाज असावा. अगं, तुझे पंत जाऊन 6 वर्षाचा कालावधी झाला, ते परतले असतील का? दारात येऊन पाहिलं तर स्वप्न पडल्यासारखं वाटतंय. स्वरूप जरी बदललं असेल तरी त्या स्वरूपाच्या पलीकडे लपलेलं खरं चित्र, सत्यत्वाचं चित्र माझ्या पंतांचं आहे. हे पाहिलं रुक्मिणीच्या मनामध्ये आनंदाचे कारंजे अगदी स्फुरण व्हायला लागले, उडायला लागले आणि आपले जावई परत आले. या आनंदाच्या भारामध्ये सिद्धोपंतांनी उभ्या आळंदीला पाचारण केलं, गर्भधानाचा संस्कार पूर्ण केला, आळंदीला भोजनाची पंगत दिली आणि भोजनाची पंगत दिल्याच्या नंतर पंतांचा आणि सिद्धोपंतांचा संवाद झाला. सायंकाळी बसलेल्या मनामध्ये विठ्ठलपंतांच्या मनात विचार आले की पंत, माझ्या लग्नाचा कालावधी एवढा गेला, पंढरपूरचं दर्शन झालं, दक्षिणेची तीर्थयात्रा पूर्ण झाली, पण मी माझं आपेगाव सोडून बरेच दिवस झाले नेमजशीने परत मातृभूमीला. सागरा प्राण तळमळला, मला माझ्या मायभूमीला परत जाण्याची इच्छा होते. पंत, माझ्या वडिलांचं शरीर किती थकलं असेल, माझी माता किती क्रूश झाली असेल, मी तिच्याकरता गेलं पाहिजेत. माझी आपणास विनंती आहे की आपण आता शास्त्रविधीप्रमाणे गर्भधान संस्कार झालेलाच आहे, तर आपली कन्या माझ्या समवेत आपेगावच्या दिशेनं रवाना करून आपण आपल्या लेकीची बोलवण करावी. अगदी कुबेराची श्रीमंती बाड्यात नांदत असणाऱ्या सिद्धोपंतांच्या काळजात ते शब्द घर करत होते. सिद्धोपंतांना वाटत होतं की आतापर्यंत या वाड्यामध्ये रुक्मिणीच्या स्वरूपाने एक कन्या तरी होते. विवाह झाला, पाहता पाहता पोरगी मोठी झाली. जावयाने 6 वर्षाच्या कालावधीमध्ये तीर्थाटनाची यात्रा पूर्ण केली, पंढरपुराचं दर्शन झालं आणि आज इंद्रायणीच्या तटावरती घाटावरती बसून सासऱ्याचा हातात हात घेत जावई म्हणतात की मुलीची बोलवण करा. खर तर जावई काही चुकीचं बोललेच नाही. आपल्या घरी लहानाची मोठी केलेली पोरगी जावई सोबत आज न उद्या पाठवणं हा शास्त्रविधी आहे. आता मुलगी पाठवली पाहिजेत, पण मुलगी गेल्याच्या नंतर वाड्याचा सुखसुखाट अंगावरती धावून येईल. मुलगी आणि जावई गेल्याच्या नंतर रिकामा वाडा आम्हाला खायला उठेल, या सर्व विचारांनी सिद्धोपंतांचं मन गहिवरून येत होतं. आम्हाला आपेगावला जाऊ द्या, माय तातांची भेट होईल. सिद्धोपंतांनी होकार दिला आणि होकार दिल्याच्या नंतर सिद्धोपंत म्हणतात, आम्ही आपल्या समवेत तिथपर्यंत तुम्हाला सोडवायला येतो.
आळंदीतून सासर घरी जाण्याची रुक्मिणीची पूर्ण तयारी झाली. आता ही कन्या सासूर घरी जाणार आहे. सासूर घरी जाण्याच्या अगोदर विठ्ठल पंतांनी सर्व तयारी केली आणि तयारी केल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेब ज्या इंद्रायणीच्या तटावरती लहानाच्या मोठ्या झाल्या, खेळल्या बागडल्या, त्या इंद्रायणीला भेटायला जातात. आणि सासरी जाण्याच्या अगोदर इंद्रायणीच्या तटावर उभ्या राहिलेल्या रुक्मिणी आईसोबत आई साहेब इंद्रायणीला म्हणतात, आई तुझ्या अंगा खांद्यावरती खेळत मोठी झाली, तुझ्या झुळझुळत्या पाण्यात, तुझ्या खळखळत्या पाण्यात कधी स्नान केलं. बालपण तुझ्याच तटावरती माझं संपत आलं. तारुण्य कधी आलं कळलं नाही. गर्भधानाचा संस्कारही झाला ना. आता मालका समवेत माहेर सोडून सासरपण पूर्ण करण्याकरता मला जायचंय. तुला सोडण्याचं दुःख होतं पण कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे. जात असताना तुझा आशीर्वाद घेण्याकरता आले. इंद्रायणीने भरभरून आशीर्वाद दिला. सिद्धपंत, उमाबाई, विठ्ठलपंत, रुक्मिणी आता आपेगावच्या दिशेने निघाले. प्रवासाचा प्रारंभ झाला. चाकणवरून नेवासा, नेवाशामध्ये मोहिनी राजाचं दर्शन घेतलं. बैलगाडी आपेगावाकडे आली. माणूस किती जरी मोठा झाला तर त्याला गावाची ओढ असावी म्हणून विठ्ठलपंत आपल्या गावाकडे आले. गावाकडे येताच प्रतिष्ठानपूर पाहलं, पैठण पाहलं. पैठणवरून त्याच पांधन रस्त्याने जेव्हा बैलगाडी आतमध्ये निघाली तेव्हा सर्व जुनी दृश्य विठ्ठलपंतांच्या डोळ्यासमोर तरळत आहेत. पाहता पाहता 3 कोस अंतर विचारात मग्न झालेल्या विठ्ठलपंतांनी कधी पार केलं ते कळालंच नाही. आपे गावात आलेल्या विठ्ठलपंतांनी बैलगाडीतून खाली छलांग मारली, उडी मारली आणि आपे गावाची मुठभर माती आपल्या कपाळाला लावली. आणि विठ्ठलपंत आपे गावात प्रवास करतात. तोच घरी असलेल्या वाड्यातील निराबाई आणि गोविंदपंत एकमेकाशी बोलतात. गोविंदपंत म्हणतात की अहो ऐकलत का? काय आज सकाळपासून माझा डावा डोळा लवतोय आणि उजवी बाही स्फुरण करते. डावा डोळा लवत असे, उजवी स्फुरत असे बाही. मन उतावेळ भाव सांडून आधी काहीतरी आनंदाचं प्रतीक आहे. काय आनंद राहिला आपल्या जीवनात पंत. आता भर तारुण्यात पुढच्या पोराने घर सोडलं. गेला तो कायमचा निघून गेला. परत तो दिसतच नाही. आई आणि वडील रोज रस्त्याकडे पाहतायत. काय सांगावं, अंगणात बसलेला हा कावळा काव काय करतोय. कदाचित आपला विठ्ठल तर परत येणार नाही. तुम्हाला त्या विठ्ठलाचं खूळ भरलंय. रोज वाट पाहून पाहून डोळे क्रूज झाले. डोळ्याच्या खालच्या कडा तुमच्या काळवंडून गेल्या. पण रस्त्याकडे पाहणं मात्र तुमचं संपलं नाही. हे शब्द एकमेकांशी बोलत असताना अचानक दारात येऊन एक बैलगाडी थांबली. त्या बैलगाडीतून एक तरणा ताठा पुरुष उतरला. त्याच्या समवेत अंगावरती सौभाग्याचं लेणं नववारी साडी घातलेली, चंद्रकोरीची नाकात नथ घातलेली एक स्त्री, एक तरुण मुलगी उतरली. भारदस्त झुपकेदार मिशा, शिखेचं बंधन केलेले, पूर्ण चाठी केलेले एक गृहस्थ उतरले. अंगावरती सोहळा आहे, खांद्यावरती जानवर उडतय आणि तोच त्यांच्या समवेत ब्राह्मणी वेशात नववारी साडी धारण करत, स्वतःचा पदर सावरत, आंबाड्यावरचा पदर डोक्याकडे ओढणाऱ्या उमाबाई उतरल्या. आणि विठ्ठलपंतांनी आपल्या वडिलाकडे पाहिलं. क्रोश झालेली तबियत, क्रोश झालेलं शरीर, काळवणलेल्या डोळ्याच्या कडा पाहल्यान बापाला कडकडून मिठी मारली. बापाच्या डोळ्यातले अश्रू आता ओघळायला लागले. आवाज दिला थरथर त्या ओठानी, अहो ऐकलत का? माझा डावा डोळा लवत होता, उजवी बाही स्फुरण करत होते. मी बोललो तुम्हाला गंमत वाटत होती. आपला विठ्ठल आलाय. विठ्ठल आलाय म्हणल्याच्या नंतर आतमध्ये काठवटीमध्ये पीठ घेऊन हातावरती भाकरी थापणाऱ्या निराबाईंची भाकर हातातली गळून पडली. थापलेल्या भाकरीचा परत कणकेचा उंड्याचा गोळा झाला आणि डोळ्यातले अश्रू टपा 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 काठवटीत ओघळायला लागले. खरंच म्हणताय पंत, अगं दारात येऊन बघ. थरथरत्या शरीराने, लखलखत्या हातापायांनी निराबाई उठल्या आणि अंगणात येऊन पाहतात
तर गेलेल्या अवस्थेपेक्षा कैक बदल झालेल्या विठ्ठलपंतांकडे पाहिलं आणि आईनं कडकडून विठ्ठलपंताला मिठी मारली. आलास विठ्ठला, आलास आलास. आणि या मायभूमीत आल्यावर विठ्ठलपंतांचा आनंद उफाळून निघाला. बापाला गच्च मिठी मारली, आईला गच्च मिठी मारली. ऐक, वाड्याचा दरवाजा चौकट ओलांडण्याच्या अगोदर मला सांग, ही बाई कोण आहे? आई, ही तुझी स्नुषा आहे. लग्न केलंस विठ्ठला? होय आई. हे गृहस्थ कोण आहेत? आळंदीमध्ये वास्तव्य असतं सिद्धोपंत नाव आहे यांचं. आळंदी सहित पंचक्रोशीच्या कुळकर्ण पदाचा भार हे सांभाळतात. कुळकर्ण्यांची पोरगी केली, बरं झालंच बाबा. थांब, सुनबाईला घेऊन तशी चौकट ओलांडू नको म्हणून मीराबाई धावत धावत गेल्या आणि थापलेल्या एका भाकरीचा तुकडा त्याच्यावरती थोडस मीठ टाकलं आणि दारात येऊन सुनबाई आणि मुलाच्या अंगावरनं तो तुकडा उतरला. नजर काढत बाहेर टाकली. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेबांचा घरात प्रवेश झाला. आणि हा प्रवेश झाल्याच्या नंतर गोविंदपंत, विठ्ठलपंत, सिद्धोपंत, रुक्मिणी आई साहेब, निराबाई, उमाबाईंची संध्याकाळी 6 जणांची अगदी बैठक झाली. घड षडगुण ऐश्वर्य संपन्न झालं. षडगुण ऐश्वर्य संपन्न झालं. 6 गुणाची 6 मंडळी बसली. आणि विठ्ठला, काय काय केलंस एवढे दिवस बाहेर जाऊन तू? अगदी पैठणच्या वाटेवरून निघाल्यापासून ज्या गप्पा चालू झाल्या, तर विठ्ठलपंत लग्न होऊन परत आपल्या गावात येईपर्यंत त्यांचा वृत्तांत कथन करतात. बघता बघता या गप्पांमध्ये रात्र सरली. सकाळच्या काकड्याचा प्रारंभ झाला. आपे गावातल्या मंदिरातल्या काकड्याचा आवाज ऐकला आणि सिद्धोपंत गोविंदपंतांना म्हणताय, बघता बघता जावयांच्या गोष्टी ऐकता ऐकता कधी रात्र गेली ती कळालंच नाही. 4-2 दिवसाचा कालावधी गेला आणि आता मुलीला सासर घरी सोडून गोविंदपंतांना निरोप देत सिद्धोपंतांना आळंदी गाठायचे. जाता जाता सिद्धोपंतांनी गोविंदपंतांचा हातात हात घेतला आणि माझी मुलगी सांभाळा असं सांगितलं. पंत, माझी कन्या आता तुमच्या पदरामध्ये सुपूर्त केली, हिला सांभाळा. जा सुखाने नांदा याला मुली तू, अशी आज्ञा केली. मुलीला सोडलं. सिद्धोपंत आणि गोविंदपंत दोघांचं बोलणं झालं. सिद्धोपंतांच्या गळ्यावरती भरजरीचं उपरणं टाकत, कपाळावरती टीका करत आणि निघालेल्या उमाबाईंचा निराबाईंनी सत्कार म्हणून त्यांच्यावर जवळ येवल्याची एक पैठणी ओटीमध्ये भरली आणि बैलगाडीमध्ये बसून सिद्धोपंत आणि उमाबाई आळंदीच्या दिशेने प्रस्थान करतात. काही कालावधी गेला आणि कालावधी गेल्याच्या नंतर आता आपे गावात स्थित झालेल्या विठ्ठलपंतांवरती, रुक्मिणी आई साहेबांवरती, गोविंदपंतांनी निराबाईंवरती एक मोठं संकट ओढावलं. आपे गावात अचानक कुठल्या तरी तापाची साथ आली. या रोगाची साथ प्रत्येकाला ग्रासते, प्रत्येकाला ती साथ चिकटते, माणूस त्यात गतप्राण होतो. माणसं कोंबडी झरून मरतात तशी पटापटा मरायला लागली. एक दिवस सायंकाळची वेळ आहे. निराबाईने वृंदावनापाशी दिवा लावला. लावलेल्या दिव्याची वात फडफड 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 करत होती, तडफडायला लागली. तेवढ्यामध्ये गोविंदपंतांकडे पाहिलं आणि गोविंदपंतांकडे पाहिल्याच्या नंतर लालबुंद झालेले डोळे, फणफण तापलेलं शरीर पाहिलं आणि निराबाई म्हणतात, विठ्ठला, अरे विठ्ठला, तुझ्या वडिलांकडे जरा लक्ष देतोस का? विठ्ठलपंत दारात येऊन पाहतात. वडिलांच्या अंगाला ताप आलेला आहे, फणफणलेलं शरीर आहे. बाबा, तात काय झालंय तुम्हाला हा प्रश्न विचारतात. फडफडणाऱ्या दिव्याने आपला संघर्ष संपवला. तुळशी वृंदावनातला दिवा शांत झाला. तोच इकडे गोविंदपंतांच्या आत्म्यातली चैतन्याची ज्योत शांत झाली आणि ती शांत झालेली ज्योत पाहून भला मोठा टाहू फोडला निराबाईंनी भला मोठा टाहू फोडला. वडील गेल्याचं दुःख म्हणून विठ्ठलपंत रडायला लागले. रुक्मिणी आई साहेबांच्या अंतःकरणावरती दुःखाचं सावट पसरलं
आणि भयावह परिस्थिती निर्माण झाली. आपे गावामध्ये माणूस जर गेला तर माणूस माणसाला खांदा द्यायला उभं नव्हतं. प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची भीती होती. माणुसकीच्या माणसांना तापेने ग्रासलं होतं, रोगाने ग्रासलं होते. माणसं पटापटा मरून पडायला लागली. बापाचा अंत्यविधी करायचा तर विठ्ठल पंतांना कोणी साथ देत नव्हतं. आपे गावामध्ये पसरलेल्या त्या रोगाने एवढं थैमान घातलं की माझ्या विठ्ठल पंतांनी गोविंद पंतांच्या मृतदेहाला एका झोळीत टाकलं. स्वतः जाऊन चित्ता रचली. चित्तेवरती वडिलांचं शरीर उचलून ठेवलं आणि अग्नी डाग देत स्वतःच फिरविला घट फोडिला चरणी महावाक्य कानी दोन्ही बोंब झाले. विठ्ठल पंत बापाच्या धगधगत्या पेटलेल्या चित्तेकडे पाहत घरी परतले. घरी आल्याच्या नंतर त्या थैमानाने अगदी सुखसुखाट पसरवला आपे गावामध्ये. पेटलेल्या चित्तेमधून गोविंद पंथांनी उपदेश करावा. विठ्ठल पंथांना विठ्ठला आनंदाचा आणि सुखाचा संसार करा. विठ्ठल पंत घरी आले. आपण उपभोगलेलं सर्व दुःख विठ्ठल पंतांनी पाहिलं आणि दुःख पाहिल्याच्या नंतर विठ्ठल पंत घरी येतात. रुक्मिणी आई साहेबांना सांभाळतात. दिवसापाठी दिवस, काळापाठी काळ गेला आणि विठ्ठल पंतांच्या मनात विचार यायला लागले की आपलं जीवन यासाठी आहे का? आपलं जीवन यासाठी आहे का? इथेच किती दिवस राहायचं? इथेच किती दिवस राहायचं? माणसांचा परमार्थ पूर्णत्वाकडे जाण्यासाठी काही योजना नाहीत. माणसांच्या योजना जेवढ्या केल्या जातात, माणसांकडून जेवढी आखणी केली जाते, ती पूर्ण आखणी फक्त आणि फक्त संसार पूर्ण व्हावा यासाठी केली जाते. आपला परमार्थ पूर्ण व्हावा ही कुणाच्याच मनात इच्छा निर्माण होत नाही. विठ्ठला किती दिवस असंच करायचंय, किती दिवस असंच जगायचं? गोविंद पंतांच्या जाण्यानंतर निराणबाईंचं जाणं झालं. निराबाईंचाही अंत्यविधी झाला आणि हा अंत्यविधी झाल्याच्या नंतर पैठण सहित सगळ्या परिसरावरती भयंकर शोककळा पसरली. त्या शोककळेने, त्या दुष्काळाने गोदावरीचं पाणी आटलं. गोदामाईच्या पोटातलं पाणी आटलं. यात नवल नाही. आपलं दुःख व्यक्त करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यातले अश्रू गोठून गेले. दुष्काळ महाभयंकर पडला. दुर्गम्य परिस्थिती निर्माण झाली. माणसाचं माणूसपण संपलं. 2 वेळचं भोजन मिळणं कठीण झालं. सावकार या दुष्काळामध्ये श्रीमंत होत गेले. लोकांचा देश पलायनाचा प्रकार वाढला. पोटाची खळगी भरण्याकरता काहीच उरलं नाही. सावकाराकडे लोकांनी जमिनी गहाण ठेवल्या. गहाण ठेवलेल्या पैशातून पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न केला. शेवटी तो पैसाही संपला. गहाण ठेवलेल्या जमिनी सुटल्या नाही. आता शिर सलामत तो पगडी पचा, जान बची लाखो पाये म्हणणारे पैठण क्षेत्रातले, प्रतिष्ठानपूर क्षेत्रातले, आपे गावासहित पंचकृषीतले लोक देश पलायन करायला लागले आणि तिथून निघायला लागले. ही सर्व दुर्गम्य परिस्थिती पाहिली आणि या देश पलायनाचा प्रकार वाढल्याच्या नंतर विठ्ठल पंतांच्या मनात विचार आला की आपण भयंकर विद्या संपन्न आहोत. आपण अनेक विद्या शिकलेले आहोत, पण या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आपली कुठलीच विद्या कामाला येत नाही. पाहता पाहता या दुष्काळामध्ये दारात गोठ्यात उभ्या असलेल्या गायीचं मांस हाडाला चिकटून गेलं. विठ्ठल पंत विचार करतायत की करायचं काय. आणि या पैठण नावाच्या क्षेत्रामध्ये पंचकृषीमध्ये पडलेल्या दुष्काळाचा निरोप वाऱ्यावर बातमी पसरावी तसा पसरला आणि हा निरोप आळंदीतील सिद्धोपंतांकडे गेला. आणि सिद्धोपंतांकडे गेल्याच्या नंतर मनात विचार आला, काय झालं असेल, काय झालं असेल. म्हणून सिद्धोपंतांनी पुन्हा एकदा आपल्या दारातली बैलजोडी बैलगाडीला जुंपली आणि आपे गावाकडे प्रस्थान केलं.
आज सिद्धोपंत गोविंद पंतांच्या वाड्यासमोर येतात. बाहेर एका बाजूला नीराबाई आणि एका बाजूला प्रारंभी पाहिलेले गोविंद पंत आज तिथं दिसत नाही. तो उठा रिकामा लागतोय म्हणून सिद्धोपंतांनी दारातून आवाज दिला. दाग दागिने जमिनी सर्व विकून झालं होतं. सावकार श्रीमंत झाले होते. दुष्काळाची भयावह परिस्थिती झाली होती. बलदंड शरीर असलेल्या विठ्ठल पंतांच्या शरीराकडे सिद्धोपंतांना पाहवत नव्हतं. आपली कन्या अगदी आपली कन्या आपण आपल्या घरी सुवर्णाच्या पात्रात ठेवलेल्या गुलाबाच्या फुलासारखी कधीच न सुकू दिलेली मुलगी पाहिली आणि सिद्धोपंतांचा टाहू फुटला. काय अवस्था झाली रुक्मिणीची. अंगावरती एक दाण भरलेलं वस्त्र आहे आणि त्या मुलीकडे पाहून सिद्धोपंतांचे अश्रू उखळले. रुक्मिणी, हा प्रकार काय झालाय बाबा? कुणाचा दोष आहे यात? नेहतीने खेळ मांडला. पैठण नावाच्या क्षेत्रावरती पंचक्रोशीवरती भयंकर दुष्काळ पडला. या दुष्काळाने सर्व काही पीडा दिला. सर्व काही गेलं आमचं बाबा. सर्व काही संपलं. रुक्मिणीला पाहत सिद्धोपंत रडायला लागले. जावयाची परिस्थिती पाहिली. सर्व सांत्वन करत 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 पंतांना आळंदीला येण्याचा आग्रह केला. पंतांची मानसिकता पडलेलं स्वप्न आठवलं. संन्यस्त व्हायचं होतं. सिद्धेश्वराने जगाचा नियंतापोटी येण्याचे संकेत दिले होते म्हणून संसार प्रपंच उभा केला. माझा परमार्थही अपूर्ण राहिला आणि माझा प्रपंच अपूर्ण राहिला. उभा आयुष्य भगवंताच्या प्राप्तीकरता घातली. उभी हयात गेली. त्या परमार्थातून मला प्रपंचात ओढलं आणि प्रपंचात आल्यावरती सिद्धेश्वराने इंद्राणीच्या तटावरती संकेत दिला होता. जगाचा जगन्नियता माझ्या पोटी जन्माला येणार होता असे संकेत दिले होते. म्हणून मी या प्रपंचाला प्रारंभ केला. या प्रपंचात आल्यावरती मला प्राप्त काय झालं? रात्र दिवस माझ्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या मायबापाला गमावून बसावं लागलं. इथं आल्याच्या नंतर या प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरीवरती पडलेल्या दुष्काळाने मला ग्रासलं. माझ्या पत्नीच्या कपाळावरचं कुंकू वगळता तिच्या अंगावरती एकही लेणं राहिलं नाही. माणूस माणसासोबत माणसासारखा वागत नाही. माणुसकी संपली. दुष्काळाने सर्व हयात घातली. गरीबाची गरिबी वाढली. श्रीमंताची श्रीमंती वाढली. पाहावं तरी काय नवल झालं. पक्षी पलायन करतायत. पक्ष्यांनी प्रांत बदलला. पायाने हातपाय खोळून मरतायत. प्राण्याला पाणी मिळत नाही. जी गोदामाई दोन्ही दुथड्या भरून वाहत होती त्या गोदामाईचा घोसा कोरडा पडला. ज्या गोदेनी पूर्ण प्रांताचे कितीक लोकांचे घसे आपल्या पाण्याने ओले करत अनेक जमिनीचं पोट भरलं. ज्या गोदामाईने गावोगावची लोक जिवंत ठेवली. ज्या गोदामाईने लोकांना जगवलं. आज त्या गोदामाईला तहान लागली. त्या गोदामाईचा घसा कोरडा पडला. पंत माझा परमार्थ आणि माझा प्रपंच दोन्ही अपूर्ण राहिले. करू तरी काय? जगतजनी त्यांनी मला स्वप्नात येऊन सांगितलं होतं की जगाचा मालक ब्रह्मांडाचा नायक तुझ्या पोटी अवतार घेणार आहे. हे सर्व खोटं होतं का? की मला झालेला भ्रम होता? हे सर्व शब्द ऐकून सिद्धोपंत म्हणतात, माझा ऐका. इंद्राणीच्या तटावरती सिद्धेश्वराने जर तुम्हाला हा संकेत दिला असेल तर तो संकेत कधीच खोटा होऊ शकत नाही. आमची उभी हयात सिद्धेश्वराची सेवा करण्यात गेली. आपण आता आपे गाव सोडा. भरा तुमचा पसारा भरायचा म्हटलं की रुक्मिणी ढसढसून रडायला लागली. काय झालं रुक्मिणी बाबा? घरात पसारा तरी कोणता राहिला? 3 दगडाच्या चुलीवरती मांडण्याकरता एक ताबा आणि मिळालं तर पाणी पिण्याकरता एक तांब्या उरला. बाकी सर्व विकून टिकून या दुष्काळात सर्व काही संपलं आमचं. गोदामाई जरी तुमच्यावरती क्रोधायमान झाली असेल तरी इंद्रायणी आणखी तुमच्याकरता ओलावा घेऊन जिवंत आहे. रुक्मिणी, इंद्रायणीच्या तटावरती चला. मानसिकता पाहिली. विठ्ठल पंतांनी सर्व तयारी केली. विठ्ठल पंत रुक्मिणी आई साहेब आज आळंदीत प्रवेश करतात. आणि आळंदी जशी जवळ केली विठ्ठल पंतांनी पाहिलं की प्रतिष्ठानपूरचा प्रदेश आणि आळंदीचा प्रदेश दोन्ही मध्ये फरक होता. तिथे वाहणारी गोदामाई सुद्धा गंगाच होती. इथे वाहणारी इंद्रायणी सुद्धा गंगाच आहे. पण ती गोदामाई कोरडी झाली होती. इंद्रायणी दुथडी भरलेली होती. त्या गोदामाईच्या कडेवरती उभा असलेल्या झाडाला पान उरलं नव्हतं. आणि इंद्रायणीच्या तटावरची उगवलेली हराळी उगवलेली दुर्वा सुद्धा अगदी 2-2 पाते फुडून डोलत होती. इंद्रायणीची कृपा पाहिली. गोदामाई आमच्यावरती कदाचित क्रोधित झाली असेल हा विचार मनात आला. आळंदीत प्रवेश झाला. आळंदीत प्रवेश केलेल्या विठ्ठल पंतांनी रुक्मिणी समवेत
पुन्हा नाविन्याने प्रपंचाला सुरुवात केली आणि प्रपंच करत असताना पुन्हा एकदा स्वप्नामध्ये सिद्धेश्वराने सांगितलं, तुझा जन्म या करताय. पुन्हा एकदा आत्मस्वरूपाच्या विठ्ठलाने हाडामासाच्या विठ्ठलाला दंड थोपटून पाचारण केलं. संसार आणि परमार्थाची कुस्ती लागली आणि इंद्रायणीच्या तटावरती विठ्ठलपंत मनाची घालमेल होती म्हणून सिद्धेश्वराला पंत विचार की देवा सांगा मी काय करू, प्रपंच करून पोट भरू की तुम्ही सांगताय म्हणून भक्ती करू, सांगा देवा. सांगाय करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू. भक्ती म्हणते चाल पुढे संसार म्हणतो येईकडे संसार म्हणतो एकीकडे ओ भक्ती म्हणते चाल पुढे संसार म्हणतो येईकडे हे करू का ते करू हे करू का ते करू हे करू का ते करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू. भक्ती करून तो पोट भरेल भक्ती करून जो पोट भरे भक्ती करून तो पोट भरे तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे वेडा मानवा तू नको घाबरू वेड्या मानवा तू नको घाबरू मानवा नको घाबरू सांगा मी काय करू हो सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू
सांगा मी काय करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू इंद्रायणीच्या तटावरती उभं राहून विठ्ठलबंताने प्रश्न केला, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट करू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणते ये इकडे, संसार म्हणतो चाल पुढे. मनात द्विधा स्थिती निर्माण झाली आणि द्विधा स्थिती निर्माण झाल्यावर काय करायचंय म्हणून विठ्ठलपंतांच्या श्वासाचं पुनश्चरण चाललं आणि विठ्ठलपंत इंद्रायणी सोबत संवाद करताना पुन्हा एकदा मनात विचार करतायत की कदाचित संन्यस्त होण्याचा तर विचार नसेल, भगवंताने ज्या करता माझी नियुक्ती केली त्या करता तर नसेल. परत विठ्ठलपंत घरी यायचे, घरी आल्यावर रुक्मिणी सोबत संवाद करायचा आणि सांगायचे की रुक्मिणी जी, या प्रपंचामध्ये या संसारामध्ये राहून मला काही फार बरं वाटत नाही. मला असं वाटतं की माझ्या जीवनाचं ध्येय हे नाहीच आहे, मला वेगळं काहीतरी प्राप्त करायचं आहे. काय होतंय आपल्याला, जर तुझी आज्ञा झाली तर बरं होईल. काय आज्ञा हवी तुम्हाला? मला असं वाटतं हे घरदार सोडावं, पुन्हा एकदा सर्वसंग परित्याग करावा. ज्यांच्याकरता आपेगावला गेलो होतो ते माता पिताही गेलेत. तो प्रदेश बदलून आपण पुन्हा आळंदीत आलो, पण आळंदीत इंद्रायणीच्या तटावर गेल्यावर पुन्हा सिद्धेश्वराचा साक्षात्कार होतोय की माझा जन्म कशा करताय. मला असं वाटतं मी संन्यस्त झालं पाहिजे, संन्यास घेतला पाहिजे. रुक्मिणीने शांत राहायचं, अंतर्मुख व्हायचं, विचार करायचा. आणि एक दिवस भल्या पहाटे रुक्मिणी उठली. रुक्मिणीच्या अंतःकरणाने टाहो फोडला होता, अंतःकरण विदीर्ण झालं होतं. विदीर्ण झालेल्या अंतःकरणाची रुक्मिणी विठ्ठलपंतांना भेटली आणि म्हणते, मालक नाथ मला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं रुक्मिणी तुला? समोरच्या गवाक्षातून एक साधू आला आणि तो साधून तुमच्या मनगटाला पकडून घेऊन जात होता. त्या साधूने तुम्हाला गच्च धरलं होतं. मी तुम्हाला ओढण्याकरता आले, त्या साधूने मला इंद्राने ढकलून दिलं आणि तुम्हाला तो साधू घेऊन गेला. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीचं सांत्वन केलं, सांगितलं काल बोलल्यामुळे कदाचित तुझ्या मनात विचार येत असतील, असा काही विचार करू नकोस. पुन्हा एकदा रुक्मिणीचं सांत्वन केलं. विठ्ठलपंत काहीतरी सांगायचं म्हणून राहून गेले रुक्मिणीचं स्वप्न. आज बोलत होतं आणि त्या बोलणाऱ्या स्वप्नाने विठ्ठलपंतांना शांत केलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा इंद्रायणीवरती आले. पुन्हा स्वतःशी संवाद करताना एक साधू दिसला आणि त्याला एक प्रश्न केला, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. महाराज, खरं तर प्रश्नाशिवाय कुठली साधना पूर्ण होत नाही. मला या संसाराच्या अरण्यातून सुटायचंय, त्याकरता काय केलं पाहिजे? त्या साधूंनी सांगितलं, त्यासाठी सहचरणीची सहमती घे आणि ती मिळाली तर काशीला रामानंद स्वामी आहेत, ते शब्द ब्रह्माचे साधक आहेत, ते तुझा उद्धार करतील. त्या साधूच्या मुखातून हे सर्व शब्द ऐकले. काशीला रामानंद स्वामी नावाचे एक गृहस्थ आहेत, रामानंद स्वामी नावाचे एक संन्यस्त आहेत. त्यांच्याकडे जाऊन पट्टाभिषेक करून संन्यासी व्हायचंय, पण त्याकरता मला सहचरणीची आज्ञा घ्यावी लागेल. म्हणून विठ्ठलपंत घरी यायचे. घरी आल्यावर पुन्हा रुक्मिणीला तोच प्रश्न करायचा, रुक्मिणी तुला एक प्रश्न विचारायचा होता. काय? मी संन्यास घेऊ का ग? मी वाराणसीला जाऊ का ग? त्याचं वर्णन केलं. महिपती महाराज म्हणतात, विठ्ठलपंत म्हणायचे, विठ्ठल म्हणे ऐकवो कांते, ऐसे वाटते मानसी, आज्ञा देशी तरी जाईल वाराणसी.
ऐशी रखुमाईस म्हणितले देशी आज्ञा तरी जाईल वाराणसी. रुक्मिणी ऐक माझं, तू जर आज्ञा दिली तर मला वाराणसीला जाऊन परत एकदा संन्यास घेता येईल. शास्त्रमत आहे, विवाहाच्या अगोदर एखाद्या माणसाला ब्रह्मचर्य संन्यस्त राहायचं असेल तर त्याला आईची आज्ञा असावी लागते. वीस वर्ष सांभाळलेली कन्या एखाद्या नवरदेवासोबत एखादी आई जेव्हा अक्षदा टाकून कन्यादान करते, तेवढाच त्याग एखाद्या आईचा असतो. कधी माहितीये तुम्हाला? 20 वर्ष सांभाळलेली, 25 वर्ष सांभाळलेली मुलगी दुसऱ्याच्या हातात देऊन कन्यादान करणाऱ्या माईचा जेवढा त्याग असतो, लहानाचं मोठं करून एखादं लेकरू जर धर्मासाठी समर्पित होत असेल तर त्या आईने मोठ्या अंतःकरणाने सांगावं, हो संन्यस्त. एखाद्या मुलाला अविवाहित राहण्याकरता, लग्न न करण्याकरता, आज्ञा देण्याकरता आईचं काळीज फार मोठा असावं लागतं. मी काही गोष्टी सांगत नसतो, पण कधी कधी योगायोगाने सांगत असतो. माझं वय 25 झालं 2022 ला. 25 वर्ष पूर्ण झाले. 26, 27, आता 28 पूर्ण होईल. 25व्या वर्षी आमच्या घरात गप्पा चालू झाल्या लग्नाच्या. बुवाचं लग्न करायचं. मी आमचं सर्व कुटुंब बसून सांगितलं मला लग्न करायचं नाही. आमच्या वडिलांनी, माझ्या भावांनी, सगळ्यांनी, आमच्या बापूने तर फार माझं डोकं गिर करून सोडलं होतं. सगळं गाव, सगळी भावकी, सगळे नातेवाईक एकीकडे होते, पण मी माझ्या निर्णयावरती ठाम होतो. कारण माझ्यासोबत पाठीमागं बसलेला एक बुवा, आमचे मालक, समोर बसलेला एक बुवा, आणि या सगळ्या धावपळीत माझ्या निर्णयासमवेत माझी आई माझ्या हाताला गच्च पकडून होती. सगळेजण विरोधात गेले, पण आज आमची आई म्हणे नाही, त्याच्या मनाने त्याला जे योग्य वाटेल ते करू द्या. लग्न हा त्याचा नैतिक विषय आहे. एखाद्या माणसाला अविवाहित राहायचं असेल, एखाद्या माणसाला संन्यस्त व्हायचं असेल तर लग्नाच्या अगोदर पट्टाभिषेक करण्याकरता त्याला आईची आज्ञा असावी लागते. आणि जर त्याचं लग्न झालं तर त्याला पत्नीची आज्ञा घ्यावी लागते. तसा संन्यास घेता येत नाही. लग्न झाल्यावर सुद्धा संन्यास घेता येतो, पण बायकोच्या आज्ञेने घ्यावा लागतो. आणि मला नाही वाटत की एखादा भाग्यवान असा असेल की त्याची बायको त्याला म्हणाल घ्या संन्यास. उलट जर त्यानं चोरून लपून घेतला तर तिथं जाऊन त्याला घरी आणाल. जटा झालेल्या डोक्याला शिकाकाईचा शांबू लावून त्याचे केस मोकळे करल. त्याच्यातलं की ते काय असते ते सकाळी ते गरम हवा फेकते ते. सांग ना तर कैलास. आमच्या कैलास भाऊनी तो विचार केला होता संन्यास घेण्याचा, पण त्यांचं पोट्ट सकाळीच फोन करते ते साई ते कोण, पप्पा मम्मी मला मारून राहिली, थांब ना 2 दिवस येतो ना. मी त्यांना म्हणलं आता पोट्ट्याले मारून राहिले, घरी गेल्यावर मग काय म्हणले तुम्हाला नाही का? ऐका, विवाह उत्तर संन्यासी होण्याकरता पत्नीची आज्ञा असावी लागते. रुक्मिणी, वाराणसी मध्ये कोणीतरी रामानंद नावाचे स्वामी आहेत. रामानंद नावाचे स्वामी आहेत आणि रामानंद नावांच्या संन्यासाकडे जाऊन मला पट्टाभिषेकाची दीक्षा घ्यायची आहे. जर आपली आज्ञा असली तर मी संन्यस्त होण्याच्या विचारात आहे. रोज सायंकाळ झाली की शयनगृहामध्ये बसलेल्या विठ्ठलपंतांनी रोज प्रश्न करावा, मला जायचंय जायचंय जायचंय. एक दिवस रुक्मिणीने सांगितलं, मालक संतती वाचून न घ्यावा संन्यास, ऐसे सांगावे त्यास म्हणितले. असता दूषितपणे निरूप भूषियला.
आणि देशी आज्ञा तरी जाईल वाराणसीला. कंटाळली त्या प्रश्नाला रुक्मिणी म्हणली, महाराज जा, तुम्हाला काय करायचंय ते करा. पडत्या फळाची आज्ञा घेतली. विठ्ठलपंतांनी भल्या पहाटे काखेला झुडी टांगली आणि विठ्ठलपंत बरोबर 10:57 वाराणसीच्या दिशेने निघाले. वाराणसीच्या दिशेने निघाले. रागाच्या भरात, जा तुम्ही, मी या देहाचं लखतर इंद्रायणी टाकील. पडत्या फळाची आज्ञा घेत विठ्ठलपंत निघाले. निघालेल्या विठ्ठलपंतांनी इंद्रायणी सोडली, गंगेकडे निघाले. इंद्रायणीचं दर्शन घेतलं, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. सिद्धेश्वराच्या कळसाकडे पाहिलं. मनात विचार आला, आज तागायत फक्त या क्षणाची वाट पाहत होतो की कदाचित मला काहीतरी प्राप्त होईल, म्हणून आता निघाले. जसं गोदेला सोडून इथपर्यंत आलो, गोदावरी सुटली, इंद्रायणी मिळाली. आता इंद्रायणी सुटल्यावरती मला गंगेची प्राप्ती होईल. हा सर्व संग परित्याग करायचा म्हणून विठ्ठलपंत निघाले. दुसऱ्या दिवशी रुक्मिणी आई साहेब उठल्या आणि उठलेल्या रुक्मिणी आई साहेबांनी पाहिलं, विठ्ठलपंत नाही येत. आपल्या वडिलांना सांगितलं, वडील इंद्रायणीच्या दोन्हीकडच्या तटावरती सिद्धोपंतांना शोधण्याचा प्रयत्न करतायत. सिद्धोपंताने विठ्ठलपंतांना शोधण्याचा प्रयत्न केला. आर्ततेने हाक मारली. सिद्ध बेटाकडे जाऊन पाहिलं, गोपाळपुऱ्यात पाहिलं, विठ्ठलपंत कुठे दिसत नाहीत. घरी येऊन सांगितलं, बाळे पंतांचा ठाव ठिकाणा लागत नाही, ठाव ठिकाणा लागत नाही. आज तुळशीच्या वृंदावनापासून पाशी बसून दोऱ्यामध्ये गुंफलेल्या बकुळ्याच्या फुलाचा हार सुकून गेला होता, तो कृष्णाच्या गळ्यापर्यंत पोहोचलाच नाही. आज तुळशी वृंदावनापाशी बसून मोगऱ्याच्या फुलाचा निर्माण केलेला गजरा विठ्ठलपंताने माझ्या केसात माळावा ही इच्छा करणारी रुक्मिणी शांतपणे बसलेली होती. विठ्ठलपंत वाराणसीच्या दिशेने निघून गेले आणि निघून गेलेल्या विठ्ठलपंताच्या वाटेकडे पाहत रुक्मिणी रोज इंद्रायणीच्या तटावरती बसून अश्रू ढाळायची. आता रुक्मिणीची साधना चालू आहे आणि रुक्मिणीची साधना चालू असताना विठ्ठलपंत तिकडे वाराणसीला पोहोचले. आणि वाराणसीला पोहोचल्याच्या नंतर आपण आज सायंकाळी विठ्ठलपंत वाराणसीला पोहोचणार आहेत. विठ्ठलपंत वाराणसीला पोहोचून संन्यस्त होतील. संध्याकाळी रामानंद स्वामी विठ्ठलपंतांचा संवाद. रामानंद स्वामी तीर्थाटनाला निघाल्याच्या नंतर रुक्मिणी आणि रामानंद स्वामींचा संवाद. तदनंतर सहकुटुंब रुक्मिणी सहित वाराणसीला जाऊन विठ्ठलपंतांना पुन्हा ग्रहस्थाश्रमात आणायचं. ग्रहस्थाश्रमात आणलेल्या विठ्ठलपंतांचा पुन्हा नाविन्याने प्रपंच चालू झाल्यावरती आळंदीच्या ग्रामस्थांनी त्यांच्यावर ग्रामण्य टाकलं. आणि ग्रामण्य टाकल्याच्या नंतर वाळीत टाकलेल्या विठ्ठलपंतांच्या यातना वेदना आपण हे सर्व सायंकाळी पाहणार आहोत. आज आपण सर्व मोठ्या प्रेमाने या सकाळच्या सत्राला बरोबर 11 वाजता विराम देतोय. ठरलेल्या वेळेत कथा चालू झाली. ठरलेल्या वेळेत तुम्ही येत चला. मी आल्यावर अर्ध्या तासाने तुम्ही येता. मला तर काही गणितच कळत नाही, कथा तुम्ही सांगता का मी सांगतो ते. हो, वेळेवर येत चला. आज सायंकाळची कथा 7:55 चालू होईल. 10:30 वाजता सुटेल असं आपण म्हणतो, पण 11 वाजतात. आता सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा गोड असं भजन करू आणि भजन झाल्याच्या नंतर आजची कथा आहे ते विराम घेते. बरोबर 11 वाजलेले आहेत. सायंकाळी 7:55 भेटूयात. रामकृष्ण हरी.